श्रोते हो नमस्कार. भाव सोपा गीतेचा ही मालिका मी आजपासून सुरू करत आहे. एका आड एक रविवार हे भाग प्रदर्शित होतील. प्रत्येक भाग 10 ते 12 मिनिटाचा असेल. हा व्हिडिओ संपल्यानंतरच पहिला भाग लगेच सुरू होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपल्यानंतर तसेच ऐकत राहा. ही मालिका ऑडिओ पॉडकास्ट या माध्यमातून मी YouTubeवर प्रसारित करत आहे. या मालिकेमध्ये कथानकं असतील आणि नावावरूनच कळेल की भगवद्गीतेचं सध्याच्या जगात जे ॲप्लिकेशन करू शकतो. त्या संदर्भात ही अनेक कथेतील पात्र येतील, त्यांच्याशी आपण संवाद साधू, ती आपल्याशी संवाद साधतील, त्यांच्यामधले संवाद ऐकायला येतील आणि या प्रत्येक भागामध्ये एक छानसं गाणं असेल. ते मला जसं जमलं तसं एक हॉबी, छंद म्हणून मी गाणं लिहितो. थोडीशी म्युझिकची जाण असल्यामुळे संगीत त्याचं दिलंय, कंपोज केलंय. सध्या टेक्नॉलॉजी असल्यामुळे ते करता येतं. तर माझा एक छोटा प्रयोग आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो. भाव सोपा गीतेचा. कुठेही जाऊ नका. लगेचच ऑडिओ पॉडकास्ट सुरू होत असेल. सुरेख बासरीच्या धूनने हे सुरू होईल. श्रोते हो नमस्कार. भाव सोपा गीतेचा या कार्यक्रमामध्ये मी DG धनंजय गोखले आपणा सर्वांचं स्वागत करतो. कार्यक्रमाच्या शीर्षकावरूनच आपल्या सर्वांना कल्पना आली असेल की हा कार्यक्रम श्री भगवद्गीतेमधील नाट्य, त्यातील संवाद आणि मुख्य म्हणजे त्यातील भाव सोप्या पद्धतीने उलगडून आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आहे. भगवद्गीता हे एका प्रवासाचं नाट्य आहे. हा प्रवास अर्जुनाने केला. अस्थिरतेकडून स्थिरतेपर्यंतचा प्रवास, आत्महत्येच्या विचारांपासून ते आत्मसन्मानाच्या झळाळीपर्यंतचा प्रवास. आणि या प्रवासामध्ये अर्जुनाच्या सर्व भावनिक आणि बौद्धिक आंदोलनांमध्ये तितक्याच शांततेने, संयमाने आणि करुणेने साथ दिली ती त्याच्या अतिशय जवळच्या मित्राने श्रीकृष्णाने. कृष्ण आणि अर्जुन या दोन मित्रांमधील अतिशय हृद्य, रंजक आणि सुदृढ संवाद ज्याने प्रत्यक्ष ऐकला आणि पाहिला तो संजय या संवादाच्या शेवटी त्याच्या मनातील भाव बोलून दाखवतो आणि त्याच्याही नकळत आपल्या सर्वांसाठी, अगदी ज्यांना कोणाला भगवद्गीतेमधील नाट्य आणि भाव समजावून घ्यायचे त्या सर्वांसाठी एक युक्ती सांगून जातो. संजय उवाच. संजय म्हणतो, DG, ए DG, ए अरे DG. आला वाटतं हा इथे सुद्धा. हा आरडाओरडा करत जो माझ्याकडे येतोय ना, तो माझा लहानपणापासूनचा अतिशय जवळचा मित्र, वय 52, माझ्या एवढंच. पण संत तुकारामांनी केलेली मागणी देवाने याच्या बाबतीत सढळ हाताने पूर्ण करून याला कायमचं लहानपण देऊ केलेलं आहे. मी कुठेही असलो तरी बेधडकपणे तिथे घुसणं, तिथे हजर राहणं, झटकन न सांगता मदत करणं, काय हवंय हे कळायच्या आत ते समोर हजर करण्याची धडपड करणं, कुठलाही नवीन रुचकर खाद्यपदार्थ खाल्ला की माझ्यासाठी तो घेऊन येणं, आग्रहाने खाऊ घालणं, स्वतःला जर काही हवं असेल तर बिनदिक्कतपणे सांगणं, मागणं आणि घेणं, हे इत्यादी अनेक त्याचे जन्मसिद्ध हक्क त्याने खूप आधीपासून मिळवले आहेत आणि तो त्यांचा चापून वापर करतो. त्याला मी गटलू म्हणतो. आता तो इथे आल्याशिवाय राहणार नाही. 1-2 मिनटं द्या, तो काय म्हणतो ते ऐकूया. एक मात्र नक्की की हा माणूस कधीही नकारात्मक बोलत नाही. अरे गटलू, काय हे इथे प्रोग्राम ब्रॉडकास्ट होतोय बाबा. असू दे रे, थांबतील 2 मिनटं, काही अडत नाही. अरे ऐक, आज एक अफलातून गोष्ट घडली. कधी एकदा तुला सांगतोय असं झालंय. त्या आपल्या दिवाकर काकू, म्हणजे अल्ट्रा सिनियर सिटीजन क्लबमधली तुझ्या आईची मैत्रीण. करेक्ट, तीच. कसली खडूस बाई अरे ती. अरे गटल्या, हे सांगायला तू इथे येऊन कार्यक्रम थांबवलास? अरे नाही रे, खडूसपणाचा कॅनव्हास या सगळ्या गोष्टीला फार महत्त्वाचा आहे यार. अरे 3 तासापूर्वी तिला भेटलो. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर काय अभूतपूर्व आनंद ओसंडून वाहत होता रे. शांततेने स्वतःच्या उंजळीने आनंद वाटावा अशी ती दिसत होती. इतर वेळी कटकट करत असते, पण काही छोट्या मोठ्या गोष्टी तिला हव्या असतात त्या आणून दिल्या की खुश असते. पण आज पहिल्यांदा तिला आनंदी पाहिलं. मनस्वी आनंदी होती ती आणि मला नाही वाटत हा आनंद आता कधी मावळेल. अरे 20 मिनिटं बोलत होती माझ्याशी. ह्याच का त्या काकू? असा विचार पहिली 5 मिनिटं माझ्या डोक्यातूनच जात नव्हता. पण पुढची 15 मिनिटं झकास. काय सांगू, पुन्हा पुन्हा त्यांचा अलौकिक चेहरा आठवतोय आणि हुरळून जायला होतं रे. संपूर्ण वेळ तुझं कौतुक चाललं होतं. म्हणते कशी, त्याच्यामुळे सुटले रे गटल्या, सुटले. अरे कशात अडकले होते याची पुसटशीही जाणीव आता राहिली नाही. इतकी मोकळी झाली रे.
काहीही न सोडता मी सुटले. हे म्हणतानाचा त्यांचा चेहरा ओसंडून वाहणारा तरी शांत, आणि तो आनंद पुन्हा पुन्हा आठवतोय मला. आहा, काय योगायोग आहे. तू ज्या पद्धतीने म्हणालास ना, 3 तास होऊन गेले तरी पुन्हा पुन्हा तो अद्भुत शांत आनंदी चेहरा तुला आठवतोय, आणि त्याने अजूनही पुन्हा पुन्हा तुला आनंदित व्हायला होतंय. अगदी हेच मी आत्ता सांगत होतो. संजय अगदी असंच धृतराष्ट्राला सांगतो. संजय उवाच. संजय म्हणतो, राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादमिमम् अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अति अद्भुतम हरेः विस्मयः मे महान राजन हृष्यामि च पुनः पुनः. काय श्लोकांचा अर्थ हा? राजन, केशवार्जुनयोः इमं पुण्यम च अद्भुतम संवादम संस्मृत्य संस्मृत्य मुहुर्मुहुः हृष्यामि. कृष्ण आणि अर्जुन यांचा हा आनंददायी आणि अद्भुत असा संवाद पुन्हा पुन्हा आठवून वारंवार मी आनंदित होतोय. राजन, हरे हे तत् अति अद्भुतम रूपम संस्मृत्य संस्मृत्य मे महान विस्मयः च पुनः पुनः हृष्यामि. महाराज, कृष्णाच्या त्या अत्यंत अलौकिक रूपाला पुन्हा पुन्हा आठवून माझं मन मोठं अचंबित होत आहे, आणि वारंवार पुन्हा पुन्हा मी अतिशय आनंदित होतोय. किती सुंदर प्रांजळ वर्णन केलंय पहा. संजय म्हणतो, महाराज संपलं हा त्यांचं बोलणं. 5-7 मिनिटापूर्वीच कृष्णाने त्यांचा रथ मागे वळवला. अजून 5 मिनिटात ते सैन्यामधील त्यांच्या नेमून दिलेल्या जागी पोहोचतील सुद्धा. तुम्हाला ते सांगायचं राहूनच गेलं, क्षमा असावी. गुंगून गेलो होतो मी. किती सुंदर बोलले ते दोघांमधला संवाद सुंदर उलगडत गेला. महाराज, खरोखरच अद्भुत होतं हे सगळं. त्या आनंददायी संवादामधले कितीतरी प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत आहेत मला. तो संवाद आठवून आठवून आनंद होतोय, अंगावर रोमांच उठत आहेत. माझा आनंद कसा कसा काय सांगू तुम्हाला. ते 2 मित्र, त्यांचे ते मैत्र, त्यांची एकमेकांवरची प्रीती स्नेह, आहा काय सांगू. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा किती झकास वर्णन करतात. राया, हे केशव अर्जुनांचे ते गुह्य बोलणे ऐकता श्रवणांचे सार्थक झाले आणि माझे पुण्य उदेले. तो संवादू आठवता आठवता हर्षून समाये चित्ता. तो संवादू आठवता आठवता हर्षून समाये चित्ता. जैसा चंद्र उगवता समुद्रा भरू येतसे. जैसा चंद्र उगवता समुद्रा भरू येतसे. चंद्र उगवल्यानंतर समुद्राला जशी भरती येते ना, तसा माझ्या चित्ताला आनंदाचा पूर आलाय. चित्त उचंबळून गेले आणि ते विश्वरूप आठवता विस्मोन पुरे चित्ता. विस्मोन पुरे चित्ता जैसा दर्पणी पाहता सूर्यून माये. आरशात सूर्य मावत नाही, तसे तर रूप आणि माझा आनंद माझ्या मनात मावत नाहीये. राया संजयो म्हणे, राया संजयो म्हणे, हे रूप आठविता मने हर्षाचेनी पुरे पूर्णे भरले असे. मने हर्षाचेनी पुरे पूर्णे भरले असे. पूर्ण भरलाय. श्रोते हो, सांगा बरं, असं आनंदाने भरून येतं का आपल्याला भगवद्गीता वाचताना? भगवद्गीतेमधील नाट्याचा संजय आणि त्या आपल्याला सांगताना ज्ञानेश्वर महाराज जसा आनंद घेतात तसा आपण सुद्धा घ्यायला हवा ना. आणि याचसाठी हा कार्यक्रम. अरे डीजी लेखक, कधीतरी मला पण घेऊन जा ना तुझ्याबरोबर. तुझ्या अशी बोलणी होतात तेव्हा एकदम कोणाला काही थांगपत्ता लागून देत नाही, कधी काही सांगत नाहीस तू काय बोलतोयस ते. अरे गटलू, प्रत्येकाचे प्रश्न एकच असतात, पण तरीसुद्धा आपल्या प्रश्नासारखा प्रश्न कुणाचाच नाही. माझ्याच बाबतीत हे असं काही घडत आहे, ते फक्त माझ्याच बाबतीत आहे असं वाटतं. त्यामुळे त्यांना हे सगळं सांगताना, माझ्याशी बोलताना थोडी प्रायव्हसी हवी असते. आणि अरे, एक अलिखित कॉन्फिडेन्शियलिटी अग्रीमेंट झालेलं असतं, आणि म्हणून मग तुला नेता येत नाही. अरे पण अशा सर्व संवादांना पुरून उरेल असा एक संवाद काही 1000 वर्षांपूर्वी झाला होता, आणि तो ओपन सोर्स क्लाउडवर आहे. अगदी सर्वांसाठी मोकळा, एकदम ओपन कार्ड्स. कुणी काही लपवलं नाही त्याच्यामध्ये. संवाद सर्वांना खुला आहे, पण आपणच कान डोळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच हृदयाची दारं बंद करून बुद्धीने कीस पाडतो रे त्या संवादाचा. श्रोते हो, हा गटल्या आता मला काही सोडणार नाही.
मी त्याच्याशी बोलतो, तोपर्यंत तुम्ही एक छान झकास गाणं ऐका. पुरानी यादें जब रूह को सहलाए, पुरानी यादें जब रूह को सहलाए, रूह को सहलाए, चेहरे पे अपने वो रौनक ले आए, चेहरे पे अपने वो रौनक ले आए, वो रौनक ले आए. सखा की वो वाणी आनंद सजाए, अद्भुत सफर में हमें लेके जाए. सखा की वो वाणी आनंद सजाए, अद्भुत सफर में हमें लेके जाए. अद्भुत सफर में हमें मिल के जाए, आनंद सजाएंगे, आनंद सजाए. अद्भुत सफर में. श्रोते हो, तुम्हालाही तुमच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग असेच पुन्हा पुन्हा आठवायचे वाटतात ना? आठवा की मग. याद ए यार का आलम भी क्या सुहाना है. याद ए यार, मित्र किंवा प्रिय व्यक्तीची आठवण म्हणजे याद ए यार. याद ए यार का आलम भी क्या सुहाना है, बार बार उस पल को बस जिए जाना है, बस जिए जाना है. त्यातूनच तो अद्भुत आनंद मिळतो. तर मग पुन्हा भेटेपर्यंत ते प्रसंग आठवून आनंद घ्या आणि पुन्हा भेटू त्यावेळी मला सांगा. विस्मयः मे महान राजन हृष्यामि च पुनः पुनः. धन्यवाद. अगदी लवकरच भेटू. आवडला का पहिला भाग? आता एका आड एक रविवार असे भाग आपल्याला नक्की पाहायला मिळतील. कसा वाटला भाग हे मला नक्की कळवा. माझा नंबर आहे 9822031915 आणि माझी वेबसाईट आहे dgonline.in. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया गटलू सोबत भाव सोपा गीतेचा.